नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. आपण आलो आहोत पाटीलवाडा या ऐतिहासिक ठिकाणी. येथील अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात येथील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नगर परिषद निवडणुकीसंदर्भात त्यांचं काय मत आहे, त्यांचा कौल कुठं आहे, या परिसरातील लोकांशी आपण चर्चा करून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. राजी, नाव सांगा तुमचं. साखरबाई रामचंद्र इंगोले. निवडणूक लागली नगर परिषदेची, माहित आहे का? हो, हनुमान तालीम काय कल्पना आहे का? काय आहे की कल्पना? काय कोणाच्या बाजूने कौल आहे? आमचे धरशील पाटील. बर, कशामुळं? कशामुळे म्हणजे आमचं हीच आहे त्यांचं. बर, हा, आम्ही त्यांचीच माणसं आहे पहिल्यापासून. काय काय काम केली त्यांनी? सगळी कामं त्यांनी केली आमची. बर हा, आणि त्यांच्यामुळे त्यांचीच आमची बाजू आहे. बर. हा, मोहिते पाटलाची माणसं आम्ही आहे. शाहीन मुन्ना तांबोळी. नगर परिषदेची निवडणूक लागली, कल्पना आहे का? आहे काय कुणाकडे कौल आहे आपल्या मोहिते पाटलांकडे. कशामुळं? कारण की आमच्या सासऱ्यांचे वडील त्यांच्यापासून जे त्यांच्या बरोबर काम करत होते, सगळं आमचं मतदान त्यांनाच आहे. बर. त्यांच्या सोबतच असायचे ते. पाचवी पिढी आहे आमची ही. विरोधकांनी बी दावेदारी दाखल केली, विरोधक पण फिरतायत, त्यांचं काय कल्पना आहे का तुम्हाला? आहे, पण आमचे सगळे म्हणजे पाचवी पूर्ण पिढी मोहिते पाटलांसोबत आहे. आमचं त्यांना सहकार्य आहे. मोहिते पाटील कुठले? मोहिते पाटील परिवारातलं कोणाच्या बाजूने असतंय? दर्शील मोहिते पाटील. नगर परिषद आता कोण बघतं माहिती आहे का तुम्हाला? नगर परिषद त्यांच्याकडेच आहे. शिवतेचे मोहिते पाटील बघते, शिवबाबा. हा, शिवबाबा. असतो का परिचय त्यांचा? तुमच्याशी भेटगाठ होती का त्यांची? हा, होते, इथं येतात ते. बर सगळ्यांशी भेट घेतात. बर. सगळ्यांना विचारपूस करतात, काय कसं चाललंय असं वगैरे सगळ्यांना बोलतात, करतात. त्याच्यामुळे मोहिते पाटीलांकडे कल तुमचा आहे सगळ्यांना. हा, आमचं सगळं कल त्यांच्याकडे आहे. तुमच्या एरियातल्या लोकांचं काय मत आहे? एरियातल्या लोकांचा काय कुणाकडे कल आहे? मोहिते पाटलांकडेच आहे, दर्शन त्यांच्याकडेच आहे. सगळं कल त्यांच्याकडे आहेत. आणि आमचे जावेद बाबा त्यांच्या बरोबर ते काम पण करतात. त्यांचा पण थोडा विचार केला पाहिजे. तर आपल्यासोबत हनुमान तालमी समोर भगिनी पण आहेत. तर ताई, माहिती आहे का निवडणूक लागली नगर परिषदेची? हो, माहिती आहे. काय कुठल्या बाजूने कौल आहे आपल्या परिसरातला? मोहिते पाटील. कशामुळे मोहिते पाटील? आमची पिढी चालू आहे, 4 वर्षापासून 4थी पिढी चालू आहे. बर. त्यांनाच मतदान आहे. आमच्या सासऱ्यापासून चालू आहे. कोण सासरे? आमचे सासरे युनुस जमादार. बर. दोन्ही हे आहेत, मित्र आहेत. बर बर. कुठला आहे तुमचा एरिया? कुठला आहे? कुठल्या प्रभागात ना आपली निवडणूक? हनुमान तालीम. बर. हनुमान तालीम किती मतदान होतं? तुमच्या एरियातलं तुमच्या परिवाराचा कौल कुठल्या बाजून असतं? मोहिते पाटील. मोहिते पाटील परिवारातलं कोण? तुमच्या संपर्कात कोण असतंय? तुमची काम कोण करते? तुम्ही अडचणी कुठल्या मोहिते पाटील परिवारात? सगळेजण. सगळ्यामध्ये कोण? धैर्यशील भैया, शिवबाबा, बाळदादा? हो, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट असतो. नको आपण नुसते नगर परिषदेची निवडणूक लागलेली तर माहित आहे ना, माहित आहे. मग कुठल्या बाजूने कौल असतील तेवढं सांगायचंय. मोठे पाटलापासून पहिल्यापासून. मोहिते पाटीलच का? सगळे मोहिते पाटीलच म्हणते ते. नाही हेच आपलं. पण मोहिते पाटील कोण? मोहिते पाटलातले सगळे जण असते ती भैया साहेबच. बाबा इथं बाबा भैया साहेबच आहे. बर. काय काय काम केली तुमच्या एरियातली? काय करायचं आलं काम आपलं करायचं म्हणलं तर करा म्हणते ते. बर. आणि विरोधक बी आता फिरते ती, त्यांची बी मागणी आहे. कोण येतं विरोधक आहे का? माहिती आहे? आपण नाही बघत बघा तसं. बर. खरंच बघत नाही. काय माहितच नाही. नाही, धंदा पाणी बघायचं, राजकारण बघायचं नाही आपल्याला. हे आहे. बर. विरोधक तर माहित आहे का कोण तुमच्या एरियातले कोण आहेत की? बर. काय तुम्ही लक्ष देत नाही? काय जावेद बाबा असल्यामुळे आम्ही लक्ष देत नाही माग. बर. डायरेक्ट जावेद बाबाला फोन. तुमची सगळी काम होते त्यांच्या मार्फत. बर. अकलूज नगर परिषदेश का इलेक्शन लगा है, मालूम है क्या? मालूम. तो किधर का किसके बाजू में कौल रहता है? किसको मतदान डालते हैं आप? मोहिते पाटील. मोहिते पाटिल को? क्यों मोहिते पाटिल? लेकिन क्या क्या काम किया है मोहिते पाटिल ने इधर? सब करे. सब करेगा. रास्ता गटर का कुछ समस्या है क्या? नहीं, सब ठीक. भाभी, अकलूज नगर परिषद निवडणूक लागली. हा, काय कुठल्या बाजूने कौल आहे? आता मोहिते पाटलाच्याच बाजून देणार आम्ही. कुठे देणार? काय मोहिते पाटीलच का? आता
आपण गावात राहतोय त्यांच्या म्हणून द्यायचं, त्यांना द्यायचं ना, मग कुठे मग द्यायचं. नुसतं गावात आहेत म्हणून काम नाही नाही, काम करतात की. काय काय केली कामं तुमची? रस्ते करते ती, बर बघते ती, गोरगरिबाला ध्यान देते, बर. लक्ष देतात असं. भेटगाठ होती का तुमची? नाही नाही, आम्ही जात नाही कधी, म्हणजे कधी तर असं काय काम असलं तर जातो आम्ही. बर. करतेत काम, करतेत ते लोकं. इकडे येते ते का कधी? हो येतेत. विरोधकातलं कोणी येतं का? विरोधक बी येते आता निवडणुकीला. येतेत पण आम्ही नाही, आम्हाला विचारत बी नाहीत आणि आम्ही सांगत बी नाही काय, म्हणजे आम्हाला जिथे द्यायचं तिथे देतो आम्ही. मोहिते पाटील परवातलं कोण कोण असते? कोण कोण येतं? कोणाच्या भेटी होते? आता सगळे येते ते कोण, आता आपल्याला नाव काय त्यांची माहिती भया नाही. येतं, बाबा येतं, राजा येतं. हो, शिवबाबा येतेत, बर भया पण येतेत, बर. धरशील भया येते, धवलदार सगळे म्हणजे येतातच अशी. बर बर. मग आता निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल आहे? मोहिते पाटलाच्याच बाजूने आम्ही तिकडच्याच, बाकीचे एरियातल्या तुमच्या घरातल्यांचं काय मत असतंय? तिथं देतो आम्ही सगळी. बर आणि आमच्या बिंब पोरगच आहे आमचं, म्हणजे ते जावेद बाबा, बर त्यांना बी जरा उभा करा असं, म्हणजे कुठे बी असं. बर. हाय का जावेद बाबाची मागणी? मग आहे की. मग उभा राहते ते काय? हो राहील, आता उभा केल्यावर उभा राहणारच की त्याने असं. मग निवडून देणार का जावेद हो बाबाला? हो देतो. आता नगर परिषदेची निवडणूक लागली, विरोधक बी येते, सत्ताधारी बी येते. आम्ही वेगळी शिवाजी कार्यकर्ते. अहो, मग तुम्ही स्वतः विरोधक कसं म्हणायचं? काय कोणाच्या बाजूने कौल आहे? कोण कोण आहे? आम्ही काय, आमचा पूर्वीपासून पक्ष आहे जनसेवा, बाबासाहेबांचा पक्ष आहे. हाय का जनसेवा? उतरणार आहे का मैदानात? हो उतरणार आहे. कोण आहे उमेदवार? उमेदवार अजून इकडे काय म्हणजे फिक्स केलं ना अजून, बर बोलले होते आज उद्या 2 दिवसात. बर. झाली चर्चा? काय मीटिंग झाली, मीटिंग वगैरे झाली आहे, बर पण मी काय गेलो ना, आमची मम्मी वाढल्यामुळं बर मला अजून एक 20 दिवस जायचं नाही. बर. बाकीचं तुमच्या एरियात काम विमा कशा आहेत? काय अडचणी, समस्या? आहे ते भरपूर आहे ती, पण काय दुर्लक्षच आहे, बर. त्याला काहीतरी आळा घालायला पाहिजे ना. मग काय भेटी गाठी नगर परिषदला येते? काय भेटलं तरी काय करू, बर. हे चालू जाईल पूर्वीपासून. मग काय सत्ताधारी येतात का नाही इकडे? काय कुठं सत्ताधारी, एकदा गेल्यानंतर आलेच नाही. बर. आता हे एरियातली तर लोक म्हणते ती सगळे आमच्या सगळ्या अडचणी सोडवते ते. कशा अडचणी सोडून दिल्या, बर वर्षानुवर्ष अडचणी होते ते. काय अर्ज जरी केलं तर काय ऑब्जेक्शन बघू बघू म्हणणार. पण आता नगर परिषदला सत्ताच नाही की 4 वर्ष झालं. नगर परिषद सत्ता नाही, आता 4 वर्ष झाले. कसं आहे? होय बरोबर आहे की. आता काय 5-5 वर्ष झाले गटरी नाही त्यावर. बघा गटरींची पोझिशन कशी. बर. अतिक्रमण मध्ये सगळे रिक्षाच काढता येत नाही. मी 1-2 वेळा सांगितलं होतं अतिक्रमण मध्ये काढा म्हणले होते, काय तेवढ्या पुरतं मनावर घेतला आणि काय नंतर काय विशेष नाही तो. बर. कोणाला सांगितलं होतं? कोणाला भेटला होता? काय ग्रामपंचायत होती तेव्हा. बर. आता ग्रामपंचायत होऊन बी आता 2 वर्ष झाली की आता. आता नगर परिषद झाली. होय नगर परिषद झाली बरोबर आहे, पण नगर परिषद तर आता काय कुठं म्हणजे हेच नाही ना अजून, इलेक्शन नाही असल्यामुळे तिथून काय करणार बरोबर आहे. नगर परिषद. मग आता जनसेवेचे तुमचे नेते मंडळी त्यांच्या कानावर घातलं का नाही? काय त्या समस्या असतील किंवा अडचणी किंवा दवलदार असतील? हो घातली ती, बर बघू म्हणते. बर आपलं का आता चालते का, सत्ता कोणाकडे आहे, बर ज्याच्याकडे सत्ता आहे ती कार्य करणार म्हणजे आपण काय कार्य करणार. बर. आपल्या हातात काहीच नाही ना सूत्र. मग आता सत्ता कोणाकडे यावी असं वाटते? काय येईल ते येईल, काय खेळ आहे शेवटी इलेक्शनचा. मग तरी बी काम करणारे कोणाकडे असं तुम्हाला वाटतंय? सत्ता त्याच्या एखाद्या असावी, त्यांच्याकडे सत्ता असावी म्हणजे तुमची कामं मार्गी लागतील. आमचे तर का आम्ही मोहिते पाटील की मोहिते पाटील पूर्वीपासून. बर. मग कोणी असो, धवलदादा असो किंवा खालची शिवरत्नवाले असो, आम्ही फक्त पाटला धरणार फक्त मोहिते पाटील. बर. बाकीचा आम्हाला काही विरोधकाचा काही विषय नाही. बर. मग ती विरोधक बी उतरले ती मैदानात, राम असू दे. सातपुते असू दे, कुठले. मिटिंगा घेतल्या, उतरी काय काय फरक पडेल का? काय पडेल, त्यांचे जे कार्य करणार तेवढे ते कार्य त्यांना मतदान पडणार. बर. म्हणजे आपली कार्यकर्ते कार्य करणार तेवढं आपलं मतदान पडणार. निवडून यायची शक्यता त्यांची किती वाटते कोणाची, विरोधकांची? शेवटी कोणच सांगू शकत नाही ना. बर. असं आहे हा, की तुम्ही बाबा आता फिरता, तुम्हाला चर्चा ऐकायला मिळते. फिरतो आम्ही, आमचा गट काय आम्ही पूर्वीपासूनच 4 नंबर मध्ये कार्य, 4 नंबर 5 नंबर आमच्या वॉर्ड असतो. बर. पोलिंग एजंट बी असतो पूर्वीपासून. आम्ही हमेशा जनसेवेचा कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही काय गडावळी कार्यकर्ते, आम्ही पोलिंग एजंट त्यांचे जे दादा म्हणाल ते कार्य करायचं. जसं मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे हो हो एकत्र बरेल आले. बरेल ती. एकत्र आले तसे आता इलेक्शनसाठी. दादा, भया, शिवरत्न नाही ना, एकत्र ते यावं. इलेक्शन साठी आले ते महानगरपालिका लढवण्यासाठी आलेले ते. तसं या नगरपालिकेसाठी धवलदादांनी शिवरत्न एकत्र यावं वाटतंय का? आता आता त्यांचं काय भाऊभावाचं आपण काय सांगू शकणार आहे. तुमचं मत म्हणून तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून वाटतं कार्याचं आहे, चांगलं जाईल त्याला. आलं तर हो चांगलं. चांगलं जाईल त्याला.